बातमी राजकीय आहे। खासदार ओमराजे निंबाळकर आणि कार्यकर्त्यांमधील ऑडिओ क्लिप ही सध्या व्हायरल झाली आहे। मला लाईनमन म्हणून हिणवू नका ऑडिओ क्लिप मध्ये ओमराजेंचा संवाद आहे। डीपी बसवण्यासाठी सत्तेत गेला का? कार्यकर्त्यांनी ओमराजेंना हा सवाल उपस्थित केलाय। TV9 मराठी मात्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। वैरे बाबा व्यक्त करा, फक्त लाईनमन म्हणू नका। एखाद्या माणसाने मदत केली तर त्याला एवढंच माझं म्हणणं आहे। अहो सगळीकडून ती चालू आहे। मग त्यात अहो मला ऐका दादा, तुम्हाला खोट नाही सांगत, ऐका ना। टाकलं म्हणून मी जर तुला हिनवलं तर त्या मताचा अपमान असतंय। दादा, मी तुझं काम केलं म्हणून तू जर मला हिनवलं दादा, कामाचा अपमान। माझे ऐका ना, माझे जे दुसऱ्या जिल्ह्यातले मित्र वगैरे आहेत ते मला फोन केला रात्री। ते म्हणले की काय तुम्ही खासदार दिलाय का लाईनमॅन निवडून दिलाय, म्हणून मी तुम्हाला फोन केलता रात्री, पण काही वाटलं तरी। वैरे बाबा व्यक्त कर, फक्त लाईनमन म्हणू नका, हिनवू नका कामाला कुठली। नाही, लाईनमॅन म्हणले तर राग नाही यायला पाहिजे दादा, कारण महत्वाचे मुद्दे तुम्ही बाजूला ठेवून तुम्ही गोपाळ्या डीपी। आता दादा, त्या माणसाला मदत केलेली असते। अहो दादा, तुम्ही जर ऐका ना, काल तुम्ही काय म्हणताय गोपाळ्या तो किती चक्र हाणल्या, 50-100। अहो डीपी साठी जर 50-100 चक्र हाणायचे असतील तर मग कसं नियोजन होणार? आता बाकीचे मुद्दे तर महागच राहायचे एका डीपीला 50 चक्र हाणल्यावर। ना मग ती विरोधात असताना परिस्थिती होती, विचार की होती का नव्हती ती? बोलताय ठीक आहे दादा, चालेल। विरोधात असताना तीच परिस्थिती होती, विचारतो। ठीक आहे, चालेल। विरोधात असताना तीच परिस्थिती होती। आता विरोधात पण बरेच वर्ष काम केले दादा। असं नाही की तुम्ही एकटेच विरोधात काम करत होते। विरोधात बरेच जणांनी बरेच वर्ष काम केलं, पण विरोधात राहून अशी पराभव जी झाला विधानसभेत आपलं या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत, असं कधीच झालं नव्हतं दादा। झालं नाही, आम्हाला बी वाईट वाटलं ना, आम्ही बी काम केलं तुमचं, आमची बी इच्छा होती आपली सत्ता यावी। आपला जी पराभव झाला का आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत, आपण इतक्या वर्ष विरोधात आहोत, कधीच झाला नाही असा पराभव, नाही की।